जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांच्या संबंधित म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या संदर्भित महत्त्वाचे असे 3 शासन निर्णय शासनाने या महिन्यामध्ये काढलेले आहेत। आता यामध्ये काय होतंय, बऱ्याच शेतकऱ्यांचे जमिनीमध्ये वाद असतात। मग कोणती कोणाची जमीन कोणती कोणाकडे गेलेली आहे, माझा धुरा इकडे गेला त्याचा धुरा इकडे आला, किंवा एकाच गटामध्ये 2-2 3-3 पोट हिस्से सुद्धा असतात आणि यामुळे भावाभावामध्ये वाद होतात। काही भावांनी जमीन विकलेली असते, विकल्याच्या नंतर ज्याने घेतली त्याच्यामध्ये आणि मूळ मालकामध्ये वाद होतात आणि अशा प्रकारचे वाद होऊ नये म्हणून शासनाने महत्त्वाचे असे काही निर्णय घेतलेले आहेत। त्याच्यात हे 3 निर्णय जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, मात्र हे तिन्ही निर्णय एकमेकाशी असे संयुक्तिक होऊ शकतात आणि या माध्यमातून जे काही शेत जमिनीच्या पोट हिश्श्याबद्दल वाद असतील, नकाशाबद्दल वाद असतील, जमीन कमी जास्त कोणाची आहे त्याबद्दल वाद असतील, त्या जमिनीतून शेत रस्ता गेलेला आहे त्यामुळे वाद असतील, किंवा काही शेतकऱ्यांना जमीन विक्री करता येत नाही म्हणून वाद असतील, काही शेतकऱ्यांची जमीन ही पोट हिस्से सामायिक क्षेत्र असतं आणि या सामायिक क्षेत्रामध्ये 4-4 5-5 नावं असतात। समजा 5 एकर जमीन आहे, तिथे सामायिक क्षेत्रात 3 नाव आहेत, मग नेमकी कोणत्या शेतकऱ्याची किती जमीन आहे असा काही 7-12वर उल्लेख नसतो। मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मिटवायच्या असतील आणि त्या मिटवाव्या लागणार आहेत, कारण या पुढे आता ॲग्री स्टॅक हे ऑनलाईन सगळं झालेलं आहे आणि त्यामुळं ह्या आपल्या अडचणी आहेत, ह्या काही शासनाच्या अडचणी नाहीत किंवा सरकारच्या नाहीत आणि ह्या दुरुस्त करायच्या असतील तर मग ह्या कशा करायच्या, तर त्यासाठी शासनानं 3 शासन निर्णय काढलेले आहेत। आता आपण टप्प्याटप्प्यानं 3ही शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि तुम्हाला जर माहिती आपली आवडत असली तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच नवनवीन माहिती आपण देत असतो की ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात, शेतकऱ्याचा फायदा व्हावा, हा आपल्या चॅनलचा मूळ उद्देश आहे। तर त्यामधला पहिला शासन निर्णय आहे मित्रांनो, पोट हिस्सा मोजणी। आता बऱ्याच शेतकऱ्याच्या एकाच गटामध्ये तिघाचे चौघाचे नाव असतात, नेमकी कोणती कोणाच्या नावावर याचा मेळ नसतो, नेमकी जमीन किती आहे त्याचा काही नकाशा नसतो, याचा काही ताळमेळ नसतो। मात्र शासनानं पोट हिस्सा मोजणीमध्ये या शासन निर्णयामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की त्या पोट हिस्स्याची मोजणी करता येणार, नेमका पोट हिस्सा किती आहे त्याचं क्षेत्र 7-12वर येणार आणि क्षेत्रच येऊन नाही तर तेवढ्या पोट हिस्स्याचा स्वतंत्र नकाशा सुद्धा त्या शेतकऱ्याला तयार करून मिळणार आहे। म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला तो नकाशा सुद्धा पाहता येणार आहे। त्या जमिनीला ULPIN नंबर, जसा आपल्या जमिनीला गट नंबर असतो तसा त्या पोट हिस्स्याला ULPIN नंबर सुद्धा दिले जाणार आहे। म्हणजे या माध्यमातून काय फायदा होणार त्या शेतकऱ्याचा, तर त्याला जर त्या जमिनीवर कर्ज घ्यायचं असेल, त्या जमिनीचा पीक विमा भरायचा असेल, त्या जमिनीचा ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून फार्मर डिजिटल कार्ड ID काढायचा असेल तर कोणत्याच प्रकारची त्या शेतकऱ्याला अडचण येणार नाही। त्याला पीक कर्ज घ्यायचं असेल तर ते सुद्धा घेता येणार, त्याला नकाशा, या सगळ्या गोष्टी या निर्णयाच्या माध्यमातून होणार। आता दुसरा निर्णय असा आहे की सामायिक क्षेत्र। आता बऱ्याच लोकांचं काय होतंय की जमीन असती समजा 10-12 एकर, त्या जमिनीमध्ये असतात पोट हिस्से 5, मग नेमकी जमीन कोणती कोणाची, म्हणजे सामायिक मध्ये पोट हिस्से म्हणजे सामायिक मध्ये नाव असते, नेमकी कोणाची किती जमीन आहे याचा उल्लेख नसतो। जमीन 11 एकरवर टोटल दिलेली असती आणि खाली 5-6 नावं असतात सामायिक क्षेत्र। मग कोणती कोणाची किती जमीन आहे, त्याला ती जमिनीवर पीक कर्ज घेता येत नाही ना, त्याला कोणत्याही गोष्टी कोणत्याही प्रकारचं काहीच करता येत नाही आणि त्यामुळं हे जे पोट सामायिक क्षेत्राची वाटणी, तर ही वाटणी करण्यासंदर्भात सुद्धा शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे। म्हणजे अशा सामायिक क्षेत्रातल्या जमिनी वाटून ज्याच्या हिस्स्याला जेवढी येते तेवढी जमीन येणार, त्या जमिनीचा त्याला फार्मर डिजिटल ID काढता येणार, त्या जमिनीचा त्याला आता जसा पहिला शासन निर्णय आपण बघितला पोट हिस्स्याचा, त्यानुसार त्याला ULPIN नंबर मिळणार। त्या शेतकऱ्याला पीक कर्ज काढायचं असेल, ही पीक पाहणी करायची असेल, पीक विमा भरायचा असेल, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या गोष्टी करायच्या असतील तर त्या शेतकऱ्याला करता येणार आहेत। त्यामुळे हा एक सामायिक क्षेत्राचा महत्त्वाचा निर्णय। म्हणजे यामुळे बऱ्याच साऱ्या अडचणी ह्या मिटत असतात, जे वाद होत असतात त्याचे मूळ कारण हे आहेत, कारण शासनाने हे निर्णय केलेत, म्हणजे शासनाने अभ्यासांतीच केले, ज्या अडचणी शेतकऱ्याला येतात त्यावरूनच हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की जमिनीबाबत शेतकऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नसू नये, कारण बऱ्याच ठिकाणी जमिनी पडीत सुद्धा पडतात
की एकमेकाच्या वादामुळे तिला कोणीच वाहत नाही, अशा सुद्धा गोष्टी होतात. मग आता ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. मग यासाठी सुद्धा पुन्हा एक तिसरा शासन निर्णय सरकारनं काढलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे शिबिर चालू केले आणि हे शिबिर मार्च महिन्यापासून तर मे महिन्यापर्यंत चालणार आहे. आता या माध्यमातून या शिबिरातून काय काय करता येणार आहे, कसं करता येणार आहे तुम्हाला सांगतो. आता आपल्याला कोणतंही काम करायचं, भूमी अभिलेखकडे जावं लागतं, कुठं कधी तहसीललाच जावं लागतं, तलाठ्याकडे जावं लागतं. तर आता असं कुठंही फिरण्याची गरज नाही, हे सगळं एका जाग्यावर होणार आहे. असं या अभियानामध्ये काम होणार आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे कर्मचारी, भूमी अभिलेखचे कर्मचारी, तहसीलचे कर्मचारी हे सगळे एका जाग्यावर या अभियानामध्ये असणार आहेत. यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अशा जमिनीविषयी अडचणी असतील त्या अगदी तिथं एकाच जागेवर सोडवल्या जाणार आहेत. त्यामध्ये ज्या मी अगोदर सांगितल्या जमीन मोजणी असेल, ई मोजणी असेल, PM किसान योजनेचे पैसे येत नसतील, फार्मर डिजिटल ID म्हणजे ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून काढताना काही अडचणी असतील, जमिनीच्या ई फेरफार, 7/12वरील नोंदी, काही नावामधील चुकी, अशा सगळ्या प्रकारच्या होणार. आणि ज्या अगोदर सांगितले मी पोट हिस्से, त्या पोट हिस्स्याबाबत ज्या अडचणी असतील, जमिनीचे वाद असतील, हे सगळे एका जागेवर निपटाराव करण्याचं काम या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा पहिला टप्पा आहे. याला नाव दिले पहिला टप्पा, म्हणजे याच्यानंतर पुन्हा एखादा टप्पा येऊ शकतो. म्हणजे या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्यांचे जर वाद असतील, ते मिटत नसतील, तर त्यांच्या सामंजस्य करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा सगळ्या गोष्टी या अभियानाच्या माध्यमातून सोडवल्या जाणार आहेत. पोट हिस्से, त्यानंतर सामायिक क्षेत्र, असे कोणत्याही प्रकारचे वाद. आणि महत्वाचं म्हणजे आता शासनानं शासन निर्णय काढलाय म्हणजे याची गरज शासनाला आहे असं काय नाही बरं का. हे आपल्यासाठी फक्त आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. कारण या अगोदर मी एक व्हिडिओ केला होता, काही शेतकरी म्हणले आमच्या चुलत्याचं आमचं जमत नाही, मग ते करून देते. तर तसं होणार नाही. हे करून घेण्यासाठी आपण आपल्यामध्ये सामंजस्य करावं लागणार. आणि एक मुद्दा लक्षात घ्या, असे जे आपण वाद करून लफडे करून आपल्यात स्वतःचं नुकसान करून घेत असतो, त्यामुळे आपल्यात नुकसान होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची. त्याची काळजी काय लई सरकार घेत नाही, पण सरकार घ्यायला नाही, मग त्याचा फायदा आपण करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे महत्वाचे 3 शासन निर्णय: पोट हिस्से मोजणी, जमिनीचा नकाशा, त्याला ULPI नंबर आणि सामायिक क्षेत्राची वाटणी करून घेणे. आणि याच्यासाठी हे अभियान आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान. आता या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्यात. या 3ही शासन निर्णयाची मी ही माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.